नमस्कार, मेघाच मराठी रेसिपी मध्ये आज आपण पाडव्यासाठी आम्रखंड तयार करत आहे। आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। आपण चक्का बांधून ठेवला होता, त्यासाठी आपण अर्धा लिटर एवढं दही घेतलं होतं आणि हे 2 ते 3 तास आपण बांधून ठेवलं होतं। दह्याचा चक्का या चाळणीत टाकलेला आहे, म्हणजे आपण या चाळणीतनं हा छान गाळून घ्यायचा आहे। त्यात म्हणजे काही गुठळ्या वगैरे राहिल्या तर त्याही निघून जातात। तर हा चक्का आपण चाळणीतने गाळून घेताना त्यात आपण 200 ग्रॅम एवढी पिठी साखर ऍड करायची आणि हे दोन्ही एकत्र आपण या चाळणीतनं व्यवस्थित गाळून घेऊ। आपण पूर्ण चक्का असा छान गाळणीतनं गाळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आपण 1 वाटी एवढा हापूस आंब्याचा पल्प तयार करून घेतलेला आहे, तो आपण आता यात ऍड करून घेऊ। ते बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या आम्रखंडाला। त्यामुळे तुम्ही सहसा हापूस किंवा केशरच आंबा वापरा, म्हणजे आपल्या आम्रखंडाला छान रंगही येतो आणि वासही येतो। त्यानंतर आपण यात केशरचं दूध ऍड करायचं आहे। आपण मिक्स करून आपला आम्रखंड तयार करून घेतलेला आहे। त्यात तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट विलायचीही टाकू शकता, पण विलायचीपेक्षा आंब्याचा फ्लेवर तसाच खूप छान लागतो, त्यामुळे मी यात विलायची ऍड केलेली नाही। तुम्ही थोडंसं मँगो इसेन्सही टाकू शकता, पण आपल्या हापूस आंब्याला खूप छान टेस्ट होती आणि रंगही खूप छान होता, त्यामुळे आपल्याला इसेन्सही टाकायची आवश्यकता पडली नाही। तर आपण आता हे सर्व करून घेऊ। आपण मस्त त्याच्यावर पिस्त्याचे काप टाकू आणि आपला आम्रखंड आपण सर्व करू। तुम्ही हे आम्रखंड नक्की तयार करून पहा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि याआधीही आपण श्रीखंडाची रेसिपी टाकली होती, त्यात दह्याचा चक्का तयार करण्यापासून पूर्ण रेसिपी ऑलरेडी अपलोड आहे आपल्या यूट्यूबवर, त्याची लिंक मी तुम्हाला देते, ती तुम्ही चेक करा आणि आपलं श्रीखंड आणि आम्रखंडाच्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।